हॅलो, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर भेटतो आहे ना आपण असं मस्तपैकी व्हिडिओमध्ये. कारण भरपूर दिवस झालं मिनी ब्लॉग काही अपलोड करणंच होत नाही. कारण मिनी ब्लॉग जर तयार करायचं बोललं तर भरपूर वेळ लागतं. व्हिडिओ शूट करा, नंतर एडिट वगैरे करा आणि तेवढा पुरेसा वेळ माझ्याकडे सध्या तर नाही आहे. कारण माझी एक्झाम वगैरे जवळ आली, अभ्यास करावा लागतो, माझं लाडूला सांभाळावं लागतं. आणि मी ह्या गोष्टीमध्ये ना खूप अनुभव घेतलेला आहे की जसे जसे लेकरं मोठे होतात ना तसं जास्त त्रास देऊन जातात. आपला असा भ्रम असतो की मला मुलगा मोठा झाला की आपण मोकळे होतो, फ्री होतो त्याच्यामधून. पण असं काही नाही. तितकं जास्त मोठं होईल तितकं जास्त आपण त्याच्यामध्ये गुंतलं जातो असं. तर चला, इथं लाडूला चहा दिला, मी पण चहा वगैरे घेतला आणि मस्तपैकी बाहेर म्हणलं चहा पीत बाहेरचा व्ह्यू आपण एन्जॉय करू. तर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळीच आज गोमाताचं दर्शन झालेलं आहे. ही जी गाय आहे ना ती दररोज मस्तपैकी झाडाखाली येऊन बसते. कारण बिचारीला पण आता त्रास होता असं उन्हाळ्याचा. आपण दररोजपेक्षा ना माझ्याकडे जरा जास्तच वेळ होता. म्हणलं चला आज थोडीशी झाडांची पण काळजी करून घेते. झाडाची जी माती होती ना ती जास्त घट्ट झालेली होती. पहिलं त्याला चाकूने मोकळं करून घेतलं. कारण बाकी काही इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे नाही आहेत असेच माती वगैरे मोकळं करण्यासाठी. तर माती मोकळी करण्याचं कारण होतं की माती जर घट्ट झाली तर मुळांपर्यंत लवकर पाणी पोहोचत नाही. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि झाडांना पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी लागतं. आता पण ते जेवढे पण मी झाडं लावलेत ना ते माझे सक्सेसच झाले. खूप छान ग्रोथ घेत आहे माझ्या मिनी गार्डनमधले छोटे छोटे झाड. लवकरच त्याला आता मस्तपैकी छान छान फुलं पण येतील आणि तुमच्यासोबत मी शेअर पण करेन. पहिली माती मोकळी करून घेणार आहे आणि नंतर मग छान शांत मस्त पाणी टाकणार आहे छोट्याशा ग्लासने. कारण जेणेकरून त्याचे मूळ लवकर उघडे पडणार नाही, माती इकडे अस्तव्यस्त होणार नाही म्हणून. तर आज छान वेळ पण होता. आता म्हणलं पहिल्या गार्डनमध्ये आपण जाऊया, मस्तपैकी आपल्या झाडांची काळजी घेऊ आणि नंतर आंघोळ वगैरे करणार होते. मी माझं इकडं थोडंसं काम चालू होतं पण लाडूला काही माझ्याशिवाय करमत नाही. कंटिन्यू तो माझ्या मागत फिरत असतो. तर चला, आंघोळ वगैरे करून घेतलेली होती आणि आता मस्तपैकी आंघोळ केली, हेअर वॉश पण केलेला आहे. तर हेअर वॉशच्या गोष्टीवरून मला एक लक्षात आलं की मी तुमच्यासोबत हेअर्सच्या काही टिप्स शेअर करणार होते. तर आजपासून आपण सुरू करूया. पहिली टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते की जर हेअर वॉश करणार असाल तुम्ही तर पहिलं तर हेअर ऑइल करून घ्या. जे की ऑइल मी तुमच्यासोबत भरपूर दिवसापासून म्हणते शेअर करेन पण मला थोडासा वेळेचीच कमतरतेमुळे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचण्यासाठी थोडासा लेटच होते. तर ज्यावेळेस आपण हेअर वॉश करतो ना त्यावेळेस गरम पाण्याने हेअर वॉश कधीच नाही करायचं. थंड पाण्याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा. तर सध्या तो उन्हाळा आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी सोपीच जाईल. तुम्ही ट्राय करून बघा. ज्यावेळेस तुम्ही गरम पाण्याने हेअर वॉश करता त्यावेळेस आपले हेअर जास्त फ्रीझी होतात किंवा माझे मोकळे सुटसुटीत सॉफ्टपणाने राहत नाही. थंड पाण्याने तुम्ही एकदा हेअर वॉश करून बघा आणि त्याचा रिझल्ट जो येतो ना तर मला मग नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मस्तपैकी माझं ना मी रेडी झाले आणि वरती गच्चीवर जाऊन फुलं तोडत होते. हा जो व्हिडिओ आहे तो शूट करण्यासाठी मी कंपाऊंडच्या वॉलवर माझा मोबाईल ठेवलेला होता आणि खूप मनात भीती ठेवून माझं सारखं लक्ष त्या मोबाईलकडे होतं. हालतोय का, लाडू तिकडे जातोय का असं. तर फुलं वगैरे तोडून घेतलं आणि चला मी म्हणलं तुमच्यासोबत मी वरच्या गार्डनमधले पण काही झाडं शेअर करते. इथं लिंबोणीचं झाड आहे आणि त्या लिंबोणीने भरपूर सारे फळं धरले. ऐन मेच्या टायमिंगलाच हे फळ